अहो, तो एक बाबा आणि त्याच्याकडे येणारी ती एक व्यक्ती होय. नुसतीच एकटीच आली नाही, इतर आणखी काही लोकांना सोबत आणलं आणि मग ते सगळं काम झालं जे बाबांनी केलं. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धक्का देणारी महत्वाची बातमी येत आहे. रोज दिवसांदिवस बातम्या लावला की फक्त बाबा, त्या बाबाची कारनामे, त्या बाबासोबत सहभागी असलेले लोक, त्या बाबांनी केलेले सगळे कामं, बस तेवढेच. आणि संपूर्ण महाराष्ट्र दिन जनता या बाबाचे ते सगळे कामे बघून एकच म्हणत आहे की बाबाला मोठी शिक्षा व्हावी. अहो, पण बाबाच नुसता यामध्ये सहभागी नाही. यामध्ये आणखी मोठे राजकीय लोक आहेत ना, त्यांचं काय मग? त्यांना भेटणार का शिक्षा? यामध्ये तर मोठी राजकीय लोक, मोठ्या पक्षाचे मंत्री, मोठ्या घरातील श्रीमंत लोक, उच्च पदावर बसलेले अधिकारी, तसेच खूप मोठं बाबाचे कनेक्शन, असे सगळे लोक यात सहभागी आहेत. तसंच एका मोठ्या राजकीय व्यक्तीने या बाबासोबत इतर काही लोकांसोबत कनेक्शन जोडून दिल्याची माहिती मिळत आहे. ही नुसतीच एक माहिती नसून त्यांचे ते सगळे व्हिडिओ, सगळ्या व्हिडिओ क्लिपा, त्यांची ती सगळी कामे आपण तुम्हाला आता लगेच दाखवते. या बाबाच्या दरबारामध्ये कोणत्या जिल्ह्यामधून कोण कोण आलं, कशासाठी आलं होतं आणि या बाबांनी त्यांच्यासोबत काय केलं, ते सगळं आपण तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये सगळं डायरेक्ट दाखवणार. हे सगळं बघितल्यावर तुम्ही सुद्धा म्हणणार की अरे काय लोक आहेत आणि हा बाबा काय नादी लागले या बाबाच्या आणि काय काम केलं या बाबासोबत यांनी. हे सगळं बघून तुम्हाला सुद्धा मोठा संताप होईल. हे सर्व तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावा लागेल. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला ते सगळं काम दाखवणार जे बाबा करायचा त्या राजकीय लोकांसोबत. त्याच्या क्लिपा पण तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटी दाखवणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघत चला आणि या मोठ्या आणि महत्वाच्या जबरदस्त बातमीसाठी एक व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. आत्ताच व्हिडिओला लाईक करा. या बाबामुळे एका मोठ्या राजकीय व्यक्तीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कारण या बाबाच्या दरबारात येणे, बाबासोबत तंत्रक्रिया करणे, बाबासोबत अघोरी क्रिया करणे, बाबा सांगतील त्याप्रमाणे वागणे, तर अशा प्रकारे ही मोठी राजकीय व्यक्ती ही काम करीत होती. त्यामुळे संपूर्ण राजभरातून दबाव निर्माण झाला आणि अखेर त्या मोठ्या राजकीय व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच हीच व्यक्ती नाही तर आणखी इतरही मोठ्या मंत्र्यांची, मोठ्या राजकीय नेत्यांची किंवा मोठ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची सुद्धा लवकरच चौकशी होणार आहेत आणि त्या सगळ्यांना आता मोठा दणका बसणार. कारण की त्यांचं ते सगळं काम जे ते बाबासोबत मिळून करीत होते ते आता बाहेर पडणार आणि बापाला तर आता दणका बसलेलाच आहेत. काही दिवसांमध्ये त्या मोठ्या लोकांना, मोठ्या मंत्र्यांना सुद्धा चांगला दणका बसणार. आत्ताच एक गुप्त माहिती आपल्या हाती लागलेली आहे. त्यानुसार काही मोठे मंत्री ज्यांना तुम्ही ओळखतात, संपूर्ण महाराष्ट्रात चांगला ओळखतो, त्या सर्वांनी त्या बाबासोबत मिळून काय काम केलं ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला आहे, त्यांचं ते सगळं काम आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार. कोणताही काहीच लपवणार नाही. आता हे सगळं बघितल्यावर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण होईल. कारण की ज्या लोकांना, ज्या मोठ्या मंत्र्यांना, ज्या राजकीय लोकांना संपूर्ण जनतेने चांगलं मानलं, त्यांना भरभरून मतांनी निवडून दिलं, त्याच लोकांची ही सगळी कामे आपण तुम्हाला लगेच दाखवणार. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न आहेत, गोरगरिबांना अन्याय, अत्याचार, न्याय मिळावा यासाठी सरकारकडे जाब माहीत आहे. परंतु सरकार इतकी मोठी प्रश्न असताना या अशा बाबांच्या नादी लागले आणि जनतेकडे दुर्लक्ष केले. त्या सगळ्या मोठ्या मंत्र्यांची, मोठ्या नेत्यांची आपण नावासकट आणि त्यांनी जे बाबासोबत काम केलं ते सगळं आपण पुराव्यासकट तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. तसेच या बाबावर काही राजकीय लोकांवर आरोप करण्यात आले होते की ते राजकीय लोक या बाबासोबत मिळून जे काम करतात त्यासाठी काही बाहेरून लोकांना हे राजकीय लोक बाबाकडे पाठवित होते. त्यामुळे साध्या भोळ्या जनतेला फसवण्यात आलं आणि बाबांनी ते सगळं काम केलं जे योग्य नाही. नेमकं या बाबाकडे ते राजकीय कोण मोठे नेते आहेत जे इतर लोक पाठवित होते त्यांची सुद्धा यादी लगेच तुम्हाला वाचून दाखवते. बाबाकडे येणाऱ्या मंत्र्यांना, बाबाकडे येणाऱ्या मोठ्या लोकांना आश्वासनं दिली जायची की तुम्हाला मंत्रीपद दिले जाणार, तुम्हाला आमदार केलं जाणार, तुमची आता वरच्या पदावर वर्णी होणार. अशा प्रकारे बाबा लालच द्यायचा आणि मग तिथून पुढे सगळं काम करायचं. बाबांनी जी पण काही कामं केलीत ती सगळी योग्य नाही. आता आपण तुम्हाला ते डायरेक्ट दाखवणार जे आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवून ठेवण्यात आलं. सरकारने तुमच्यापासून जी महत्वाची माहिती होती ती सगळी गुप्त ठेवलेली होती.
ती सगळी माहिती आपल्या आत्ताच हाती लागलेली आहेत. या माहितीनुसार आता मोठ्या राजकीय लोकांना घाम फुटणार, मोठ्या मंत्र्यांना मंत्रीपद जाणार. त्यामुळे ही गुप्त माहिती आपण तुम्हाला डायरेक्ट उघडपणे सांगत आहे. नुसतीच माहिती नाही, तर बाबाच्या दरबारात आलेले मोठे मंत्री, ते राजकीय मोठ्या नेते, त्या नेत्यांनी ती व्यक्तींनी ज्यांना पण सोबत आणलेलं होतं. खरातवर दिवसागणिक गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. पण आता भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची पत्नी आल्याचं कळतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. पाहूयात. भोंदू खरातच्या विरोधात आत्तापर्यंत गुन्ह्यांची संख्या 8 वर पोहोचली आहे. पण आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातच्या जाळ्यात आमदाराची पत्नीही आल्याची माहिती आहे. भोंदू खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. क्राईम ब्रांच आणि SITच्या तपासातनं खरातचं जाळं राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत पसरलंय. अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खरातची चौकशी सुरू झालेली आहे. संबंधित आमदार पत्नीकडनं अद्याप तक्रार दाखल झालेली नसून तपास यंत्रणांचं याकडे लक्ष आहे. एक दिवसाआधीच अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाडांनीही 38 आमदारांनी खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचं म्हटलंय. आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. अशोक खरातच्या भोंदूगिरीला आजवर अनेक जण बळी पडलेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबात नकली सापाची कहाणी सांगितली. अशोक खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडून देऊ नका, अन्यथा तुम्हाला नागदेवता दंश करेल, असं खरात सांगायचा. खरातकडनं नागदेवता दंश करेल अशी भीती घातल्यामुळे लोक घाबरून हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवरती चालणाऱ्या नकली सापाला आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नव्हतं. नंतर खरात भक्तांनी पाठीमागे उभे राहा असं सांगून सापाला पुन्हा रिमोटनं घालवायचा. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासुदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो, ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या, काळू झाल्यावरती. अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुण्याची माणसं आहेत, म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा, साप आला तर घाबरायला, बरोबर आहे. हा, साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला